आज आपण या इथे ठरलं तर मग या मालिकेचे छान असे अपडेट्स पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, इथे जी काही सायली आहे, सायलीने मात्र आता अक्षरशः कंबर कसलेली असते। कंबर का कसलेली असते तिने, तर तिला इथे एक गोष्ट करायची असते आणि ती गोष्ट म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जी काही सायली आहे, सायलीला इथे सायलीला इथे बऱ्याच काही गोष्टी इथे करायच्या असतात आणि बऱ्याच काही गोष्टी इथे करण्यासाठी ती अगदीच सज्ज झालेली असते, तयार झालेली असते। आणि त्याचबरोबर इथे आता जी सायली आहे, सायली म्हणत असते काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जे काही अर्जुन सर आहेत त्यांच्यावर पूर्णतः माझाच हक्क आहे आणि त्यामुळे इथे मी अजिबातच ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे नाही होऊ देणार वगैरे वगैरे, इथे ह्या पद्धतीने इथे ती बोलत असते। आणि तिने ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे अशा बोलल्याच्या नंतर मात्र जो काही अर्जुन आहे, अर्जुन इकडे दुसऱ्या बाजूला खूप जास्त अस्वस्थ झालेला असतो। तो इथे चैतन्यशी बरंच काही बोलत असतो। त्याचं असं म्हणणं असतं की नाही, ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र इथे अशा नाही व्हायला पाहिजे वगैरे वगैरे असं इथे तो बोलत असतो। तेव्हा चैतन्य त्याला समजावून सांगत असतो। तर सायली बोलत असते की नाही, आता इथे माझ्या नवऱ्यावर फक्त आणि फक्त इथे माझा हक्क आहे आणि त्याचबरोबर माझ्या नवऱ्यावर कोणी नजर वर करून सुद्धा इथे बघणार नाही किंवा त्याच्याकडे नजर वर करून सुद्धा कोणी पाहणार नाही, ह्या इथे गोष्टी इथे ती बोलत असते। आता तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही अर्जुन आहे तो इथे एका गोष्टीचा विचार करत असतो की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे सायली फक्त माझी आहे आणि मी आता तिच्यासोबत लग्न करणार नाही वगैरे वगैरे असं इथे त्याचं म्हणणं असतं। आणि त्याचबरोबर आता इथे प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की जो काही अर्जुन आहे, जी काही सायली आहे, सायली कुसुमताईला बऱ्याच गोष्टी इथे समजावून सांगत असते। ती बोलत असते की प्रिया कशी मुलगी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे प्रियासोबत इथे अर्जुन सरांना मी लग्न नाही करू देणार, कारण काही जरी झालं तरी सुद्धा इथे अर्जुन सर फक्त माझे आहेत। आणि त्याचबरोबर इथे प्रियासारखी मुलगी जर त्या घरामध्ये गेली तर त्या घराचं इथे पूर्णतः वाईटच होणार आहे वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते। आणि तेव्हा इथे तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता कुसुमताई बोलत असते म्हणजे तू नेमकं काय करणार आहेस, तेव्हा इथे ती बोलत असते मी तर फक्त आणि फक्त इथे आता तू बघ काय करत आहे, कारण माझ्या नवऱ्यावर प्रियाच काय कुठल्याच परिस्थितीची नजर मी इथे पडू देणार नाही, अर्जुन सराबरोबर इथे मीच लग्न करणार आहे असं इथे ती बोलत असते। आणि तेव्हा इथे ती ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जी काही सायली आहे किंवा जी काही इथे आता आपली कुसुमताई आहे ती खूप खुश झालेली असते। तिला असं वाटत असतं की मूळ रडणारी सायली आपली नाहीच आहे आणि त्यामुळे आता इथे ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या अशा झालेल्या आहेत असं इथे तिचं म्हणणं असतं। त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला चैतन्य हा अर्जुनला समजावून सांगण्याचा काम करत असतो आणि समजावून सांगण्याचं काम केल्याच्या नंतर आता इथे तेवढ्यात इथे प्रिया त्याच्या खोलीमध्ये येत असते। आणि तेव्हा प्रिया त्याच्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर चैतन्य तिला बोलत असतो की तुला साधे मॅनर्स नाही आहेत का, की कोणाच्या जरी खोलीमध्ये आपण चाललो तर नॉक वगैरे काही करावं म्हणून। तेव्हा आता इथे ती बोलत असते हे माझ्या नवऱ्याचीच खोली आहे। तेव्हा इथे चैतन्य बोलत असतो नवऱ्याची काय आणखी नवरा झालेला नाही वगैरे असं इथे तो सांगत असतो। आणि तेव्हा लवकरच होईल, तू कशाला काळजी करतोस आणि मुळात तुला हे समजत नाही का की दोन नवरा बायकोच्या मध्ये वगैरे कसं बोलायचं, काय करायचं वगैरे ह्या गोष्टी तुला इथे समजत नाही का, म्हणून ती त्याच्यावरतीच ओरडण्याचं काम करत असते। आणि त्याचबरोबर इथे तू असं कसं बोलू शकतोस वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी सुद्धा इथे आता ती बोलत असते। तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र
जी काही प्रिया आहे तिने इथे अर्जुनला ह्या सर्व गोष्टी इथे समजावून तर सांगितलेल्याच असतात आणि अर्जुनला ह्या सर्व गोष्टी इथे समजावून सांगितल्याच्यानंतर इथे तिच्या मनामध्ये एक गोष्ट इथे विचार सुरू असतो की नाही, आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी अर्जुनसोबतच लग्न वगैरे करणार आहे असं इथे तिचं म्हणणं असतं. पण हे सर्व काही जे म्हणणं आहे ते मात्र इथे जी काही सायली आहे ती लवकरच खोडून काढणार असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला जे काही कुसुमताई आहे तिला मात्र खूप आनंद झालेला असतो. कुसुमताईला आनंद झाल्याच्या नंतर ती इथे बोलत असते की आता तोंड तर गोड झालंच पाहिजे म्हणूनच ती इथे प्रयत्न करत असते आणि तोंड गोड झालं पाहिजे म्हणून इथे ती एक गोष्ट विचारात घेत असते आणि लगेच साखरेचा डबा घेऊन येते आणि सायलीचं तोंड गोड करते, स्वतःचं सुद्धा तोंड गोड करत असते आणि स्वतःचं सुद्धा इथे तोंड गोड केल्याच्या नंतर इथे ती एका गोष्टीचा विचार करते की ठीक आहे, ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या या पद्धतीने तर झालेल्याच आहेत, पण आता प्रेक्षकांनो इथे मात्र आपण हे सर्व अशा पद्धतीने पाहत आहोत की जे काही आपली आता इथे प्रिया आहे, प्रिया मात्र काही शांत बसणारातली नाही आहे. ती लगेचच इथे तिच्या बाबांकडे जाणार असते आणि तिच्या बाबांकडे गेल्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी अशा ती इथे सांगणार असते जेणेकरून तिला आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे हे सर्व काही इथे करायचं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता जेव्हा ती तिच्या बाबांकडे जाणार असते आणि बाबांकडे गेल्याच्यानंतर इथे ती बोलत असते की मला तुम्हाला खूप काही गोष्टी इथे सांगायच्या आहेत आणि तेव्हा आता इथे हे जे काही सायली आणि अर्जुनच्या घटस्फोटाचे कागद आहेत ते मी तुम्हाला इथे देत आहे आणि ते कागद इथे मी तुम्हाला दिल्याच्या नंतर माझी अशी इच्छा आहे की हे सर्व काही जे पेपर्स आहेत ते तुम्ही इथे नीट पाहावे वगैरे आणि त्याचबरोबर इथे हे जे काही पेपर्स आहेत त्या पेपरवरती इथे तुम्ही सह्या वगैरे सुद्धा कराव्या किंवा हे जे पेपर आहेत ते कोर्टामध्ये सबमिट करावे असे इथे सायली त्यांना जी काही प्रिया आहे ती त्यांना सांगत असते. पण आता मात्र इकडे जी काही प्रतिमा आहे तिला मात्र इथे खूप मोठा धक्का बसत असतो हिच्या वागण्याचा, हिचं असं करण्याचा, कारण तिला अजिबात अपेक्षा नसते की हे सर्व काही त्या पद्धतीने झालेलं आहे आणि तिला अजिबातच वाटत नसतं की हे सर्व असं व्हावं वगैरे म्हणून असं इथे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो इथं जो बघा इथं असं प्रश्न विचारला सुधामूर्ती यांच्या आजोबाचे शिक्षण काय झाले होते, पण इथं ना नोटबुकमध्ये पण आन्सर नाही ह्याचं, टेक्स्टबुकमध्ये पण नाही आणि लेसनमध्ये पण नाही आहे. लेसनमध्ये असं सेंटेन्स दिलं की सुधामूर्ती यांच्या आजोबा एक निवृत्त शाळा शिक्षक होते आणि ते वेगळा क्वेश्चन दिला. टेक्स्टबुकमध्ये पण नाही सापडलं आणि नोटबुक आणि ह्याच्यात पण नाही सापडलं. काय करू मग? सोड 2 लाईन सोडून दिला. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जी काही प्रतिमा आहे प्रतिमाला खूप मोठा इथे प्रश्न पडलेला असतो. तिचं असं म्हणणं असतं की ह्या सर्व काही गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर ही जी काही मुलगी आहे ती या पद्धतीने हे सर्व काही इथे करत आहे आणि काय बोलायचं हिला वगैरे वगैरे असं सुद्धा इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन आहे, अर्जुनला तर इथे आता सायलीला भेटायला सुद्धा जमणार नसतं, कारण आता इकडे तिच्या लग्नाचा जो काही घाट घातलेला असतो त्यामुळे पण इथे सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आता काही जरी झालं तरी सुद्धा मी इथे लग्न करणारच आहे आणि मी केल्याशिवाय काही शांत बसणार नाही वगैरे वगैरे. आणि ज्या काही पूर्णही आहेत त्यासुद्धा आता ठणठणीत बऱ्या आहेत, त्या ठणठणीत बऱ्या असल्या कारणाने ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीने ते होणार आहेत असं सुद्धा आता इथे ती बोलताना सुद्धा दिसत आहे. मधुभाऊ आल्याच्यानंतर तोंड गोड केलं जातं. मधुभाऊ बोलत असतात की कशामुळे तोंड गोड वगैरे करत आहात, काही कळेल का मला वगैरे असं इथे बोलल्याच्या नंतर आता इथे कुसुमताई बोलत असते की हो ते तर आहेच आणि त्याचबरोबर तुम्हाला ही गोष्ट इथे कळणारच आहे की कशामुळे तोंड गोड वगैरे करत आहोत वगैरे. आणि त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो इथे जी काही प्रिया आहे ती इथे सायलीला भेटायला येणार असते. प्रिया सायलीला भेटायला आल्याच्यानंतर ती इथे सायलीला बोलत असते की बघितलं माझं नाही, आता इथे जो काही अर्जुन आहे अर्जुनचं इथे लग्न होणार आहे आणि तेव्हा आता इथे माझं आणि अर्जुनचं लग्न होणार आहे असं ती इथे तिला सांगत असते. आणि तिला ह्या गोष्टी इथे सांगितल्याच्यानंतर जी काही सायली आहे ती बोलत असते हो का, अच्छा असं होणार आहे, तर मग तुला एक गोष्ट कळत नाही, तो माझा नवरा आहे आणि त्याचबरोबर इथे माझ्या नवऱ्यासोबत मी तुझं लग्न कधीच होऊ देणार नाही वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते. आणि तिनं ह्या सर्व काही गोष्टी ते बोलल्याच्यानंतर आता
इथे ती जी काही सायली आहे ती प्रियाला चांगलाच धडा इथे शिकवत असते आणि चांगलाच धडा शिकवल्याच्यानंतर ती इथे बोलत असते की त्याची काही गरज नाही. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग असा होणार आहे. कारण पुढच्या भागामध्ये आपल्याला असं इथे पाहायला मिळणार आहे की ज्या पद्धतीने इथे आता हे सर्व काही इथे होत आहे त्या पद्धतीने मात्र इथे इथे जी काही सायली आहे तिने इथे ठणकावूनच ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात. पण आता इकडे रविराजांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. त्यांना असं वाटत असतं की ज्या पद्धतीने इथे आता अर्जुन जो आहे तो इथे लग्नासाठी तयार झालेला आहे आणि अर्जुनला ते विचारत असतात की अर्जुन तू कुठल्या दबावाखाली येऊन तरी प्रियासोबत लग्न करण्यासाठी तयार तर झालेला नाही आहेस ना, कारण अर्जुन तुझं सायलीवर प्रेम आहे आणि तू अशा पद्धतीने इथे लग्नासाठी तयार झालेला आहेस, त्यामुळे मला थोडंसं टेन्शन येत आहे वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी तिथे बोलत असतात. तर आता मात्र अर्जुन काय उत्तर देईल आणि कशा पद्धतीने हे सर्व काही यातून बाहेर पडेल हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स जर जाणून घ्यायचे असेल, पाहायचे असेल तर आपल्या मिराज व्हॉइस या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा. ठरलं तर मी या मालिकेचे छान छान अपडेट्स भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.